आता मी अशाच एका मातेला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी या देशसेवेसाठी असाच एक शिवबा जन्माला घातला आणि त्यानं आपल्या देशासाठी लढा दिला. 1995 मध्ये जम्मू काश्मीरला कुपवाडा जिल्ह्यातल्या लाईन ऑफ कंट्रोल जवळ आतंकवाद्यांशी लढताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली, कॅप्टन विनायक गोरे, आम्ही तुम्हाला सलाम करतो. या मंचावरती आमचं भाग्य आहे की त्यांच्या मातोश्रींना आज आम्ही आमंत्रित केलं आहे आणि आमचा मान राखून त्या इथं यायला तयार झाल्यात. स्वागत करूयात अनुराधा गोरे यांचं. मी विनंती करेन तुम्ही आमच्याबरोबर कृपया स्थान करा. मला अनुराधा गोरे यांच्याशी संवाद साधायचा आहे. अनुराधाजी, तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि तुमचा पुत्र विनायक, नावातच विनायक होता आणि आहे. कसे होते विनायक? खूप छान होता. अभ्यासात प्रचंड हुशार होता, वाचन प्रचंड होतं. त्याला काय येत नव्हतं विचारा. पोहणं येत होतं, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग, हॉकी आणि फुटबॉल उत्तम खेळायचा. त्याच्या वर्गातले 11 जण बोर्डात आले होते. सो इट वॉज नॉट एनिथिंग इम्पॉसिबल फॉर यू. तो CA करत होता आणि CA करत असताना त्यांनी आर्मी जॉईन करायचं ठरवलं आणि तो गेला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. क्या बात. आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की आमच्या पिढीला स्वातंत्र्य लढा कदाचित शाळेत परिचित असेल, पण स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत किती लढाया झाल्या, किती लोकांना परमवीर चक्र मिळाली, नाही नावं सांगता येत. 47, 62, 65, 83, 84, नंतर 99ची लढाई, त्याच्याशिवाय असंख्य ऑपरेशन्स. आणि जेवढी माणसं आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गमावली, तेवढीच किंबहुना जास्ती माणसं आपण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गमावलेली आहेत. त्यांची नावं, त्यांचा इतिहास आमच्या नव्या पिढीला कळला पाहिजे. नवी पिढी विचारते की देशाने आम्हाला काय दिलं, बरबादीचे नारेही लावते. मला त्यांना विचारायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे, विचारू नका देशाने तुम्हाला काय दिलं, तुम्ही आहात ते देशामुळेच आहात. तुम्ही देशाला काय देऊ शकता याचा विचार करा, काही ना काही द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.